स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ओके, थँक्यू. तर बघता बघता आजच्या आपल्या सेशनचा डे 9 आहे आणि उद्या डे 10. तर आज आणि उद्या आपण थोडं जास्ती वेळ क्लास घेणार आहे. आज नाही शक्य, उद्या आपण जास्ती वेळ क्लास घेणार आहे. आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही विचारू शकणार आहे. तुमच्या उद्या चाहे कितने भी बच जाए, तुमच्या शेवटचा प्रश्नापर्यंत मी उत्तर देणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तर आपण देणार आहे. तत्पूर्वी आपली जी सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे ती गुरुवारपासून चालू होणार आहे. सेम 4:30 ते 5:30 या वेळात. तर काही लोकांचं म्हणजे बऱ्याच लोकांचं एनरोलमेंट झालेलं आहे. कालपासून आपली ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. गुरुवारी सकाळी 12च्या आत ऍडमिशन घ्या. तर तुम्हाला आपली जी नॉर्मल 5,000 फी आहे ती लागेल. 12 नंतर जर पेमेंट केला तर ते 9,000 मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची आहे, आज उद्या परवा बुधवार आणि गुरुवारी पर्यंत वेळ आहे. कोर्सचा ऍक्सेस जो आहे तो लाईफ टाइम असणार आहे, पण माझ्या. ठीक है. जब तक मैं हूं और ये काम कर रही हूं, तेवढा लाईफ टाइम ऍक्सेस, रेकॉर्डिंग ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये रेकॉर्डिंग जे मिळतं ते ॲप, आपलं प्ले स्टोअरवर ॲप आहे, त्या ॲपमध्ये तुम्हाला ॲक्सेस दिला जातो आणि तिथून तुम्ही ते रेकॉर्डिंग बघू शकता. त्याचं बेनिफिट काय आहे? तुम्हाला एकाच ॲपमध्ये जुन्या झालेल्या बॅचेस, नवीन होणाऱ्या बॅचेस आणि तुमची स्वतःची बॅचेस, अशा सगळ्या बॅचेसचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. पहिला बेनिफिट हा आहे. लाईफ टाईम ॲक्सेस आहे. कितीदा तुम्ही लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डिंग सेशन अटेंड करू शकता. त्याच्यानंतर, कारण पहिली बॅच आपल्याला शिकता शिकता लागते आणि सेकंड बॅच जी होते ती आपण रिपीट करत असतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी समजतात की काय काय प्रॉब्लेम आहे, कसे आहेत ते आपण बघून त्याच्यानुसार आपल्या लाईफमध्ये सकारात्मक चेंजेस आपण आपल्या लाईफमध्ये करत असतो. ओके. सो पहिली बॅच कशासाठी आहे? शिकण्यासाठी आहे. आणि प्रॅक्टिकली सेकंड बॅच जेव्हा तुम्ही करता, तर प्रॅक्टिकली तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करायला लागतात. कोर्सचं ड्युरेशन यावेळेस 2 दिवस जास्ती वाढतील, कारण या बॅचमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी देणार आहे. ते म्हणजे एक अंतःकरण रेकी सेकंड लेवल कोर्समध्ये काय काय मिळणार आहे ते तुम्हाला सांगते. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, त्याच्यानंतर क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग आणि अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धाचा तुम्हाला ऑडिओ आणि त्याचं हिलिंग कसं करायचं ते टेक्निक तुम्हाला देणार आहे. म्हणजे जवळपास 6 कोर्सेस तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. परत एकदा सांगते. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, त्याच्यानंतर पेंडुलम डाउजिंग, त्याच्यानंतर अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धा रेकीचा कशा पद्धतीने हिलिंग करायचं, असे 6 प्रकारचे कोर्सेस तुम्हाला या कोर्समध्ये आहे. इन्क्लुडिंग विथ जीएसटी ही जी फी आहे ती 5,000 रुपीज आहे. ठीक आहे. तो जीएसटी मी स्वतः भरणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की 5,000 वर जीएसटीच 940 रुपये असतो, जो मला पे करावा लागेल. आय विल बेअर दॅट. ऍप ऍक्सेस आणि हे सगळं झूम आणि सगळं मेंटेनन्स, वायफाय वगैरे, हा पर कॅन्डिडेट विथ लाईफ टाईम ऍक्सेस मोर दॅन 1,000 जातो. तसं बघितलं तर लाईफ टाईम ऍक्सेसनुसार जे लोक आज 4-5 वर्षापासून काही अडलं तरी मला संपर्क करतात, ओव्हरऑल हाई कोर्स तुम्हाला फ्री होऊन जातो. ठीक आहे. बट फॉर दॅट यू हॅव टू टेक वन ऍक्शन. ऍक्सेस काय करायचं तुम्हाला? त्या ऍक्सेसमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक चेंज करण्यासाठी एक ऍक्शन तुम्हाला घ्यायची आहे की नेक्स्ट कोर्ससाठी तुम्हाला एनरोल कर. कंपल्शन कुणालाही नाही आहे. ठीक है. कारण यू आर द क्रिएटर, आप खुद हो अपने जीवन में क्या चाहिए क्या नहीं चाहिए. कारण जगाच्या पाठीवर सेकंड लेवलमध्ये आता सिलेबस काय असणार तर डिस्टन्स सेकंड लेवलमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डिस्टन्स हिलिंग, ज्यात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता. एखाद्याचं टेलिपॅथीच्या माध्यमातनं, एखाद्याचं माइंड हिलिंग, म्हणजे तो मुलगा अभ्यास करत नसेल त्याच्यासाठी, एखाद्याला व्यसन असेल त्याच्यासाठी, घरात वारंवार वाद होत असतील ते मिटवण्यासाठी, समोरच्या व्यक्तीचा माइंड
सकारात्मक करण्याचं काम आपण टेलिपॅथीतनं करू शकतो. नोकरीच्या समस्या अजून कुठल्या गोष्टी आहेत तर तिथे तुम्ही पॉझिटिव्ह हिलिंग या सगळ्या गोष्टीतनं सकारात्मकतेने देऊ शकता, करू शकता. तर सकारात्मक ऊर्जांचं हिलिंग पण तुम्ही या पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर घरामधली निगेटिव्हिटी दूर करून घराला प्रोटेक्शन देणं, व्यक्तीची निगेटिव्हिटी दूर करून व्यक्तीचं प्रोटेक्शन देणं आणि जगाच्या पाठीवर कुठेही डिस्टन्स हिलिंग पोहोचवणं, हे काम तुम्ही या माध्यमातनं 100% व्यवस्थितपणे करू शकणार आहे. क्लिअर? हे झालं आपलं डिस्टन्स सिलिंग सेकंड लेवल. तर थर्ड लेवलमध्ये तुम्ही तुमची एनर्जी 100%, फर्स्ट लेवलची आत्ताची एनर्जी तुमची 10% आहे. सेकंड लेवलला तुमची एनर्जी 100% असते आणि थर्ड लेवलला तुमची ही एनर्जी 100% होत असते. या 100% ऊर्जांनी तुम्ही सायकिक सर्जरी, घरातले जे आपण म्हणतो ना ब्लॅक मॅजिक वगैरे घराला किंवा व्यक्तीला, ते ब्लॅक मॅजिक कसं दूर करायचं त्याचं टेक्निक आपण बघणार आहे. त्याच्यानंतर पेंडुलम डाउजिंग आजच क्लासमध्ये चालू झालं थर्ड लेवलच्या. तर अक्षरशः मॅजिकल तुम्ही हरवलेल्या वस्तू शोधू शकता, एखाद्या व्यक्तीचा औराची एनर्जी चेक करू शकता, चक्रांची एनर्जी चेक करू शकता आणि त्याला नुसतं बघूच शकत नाही तर तुम्ही त्याला क्लीन देखील करू शकता. त्या ऊर्जांना पॉझिटिव्हिटीने तुम्ही सकारात्मकतेने क्लीन करू शकता. ठीक आहे? या पद्धतीने व्हॉइस कमी येतोय, सगळ्यांना कमी येतोय का? ओके आहे व्हॉइस? बरोबर आहे? ओके, चला थँक्यू. बाकीच्यांना येतं तुमचं चेक करा नेटवर्क. ओके. तर या पद्धतीने थर्ड लेवलमध्ये आणि क्रिस्टलमध्ये तुम्ही एक मास्टर हिलर बनल्यानंतर जेव्हा तुम्ही लोकांचं हिलिंग कराल तर तुम्हाला रेमेडीज द्यावं लागेल. तुम्ही एखाद्याचा वास्तू चेक केला, एखाद्याची एनर्जी चेक केली तर तो म्हणाल ना मला सोल्युशन द्या. तर ते सोल्युशन काय द्यायचं, तर ते सोल्युशन क्रिस्टलच्या माध्यमातून आहे. तर तुम्ही ते क्रिस्टलच्या माध्यमातून ते सोल्युशन समोरच्याला देऊन त्याला त्याच्या लाईफमध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन पण आणू शकता. तर क्रिस्टल थेरपी पण तुम्हाला तिथे उत्तम प्रकारे काम करत असते. त्याच्यानंतर आजारी लोकांना चांगल्या पद्धतीने हील कसं करायचं, तर तिथे त्याच्यासाठी तुम्हाला ऍडिशनल मी या कोर्समध्ये अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धा रेकीच्या माध्यमातून तुम्ही आजारांचे प्रॉब्लेम, लोकांना झोप येत नाही तर त्या पण गोष्टी रेमेडी म्हणून देऊ शकता. कारण त्याच्यासाठी शक्तिपाताची गरज पडणार नाही या. त्याच्यामुळे रेमेडीमध्ये तुम्ही एक मास्टर हिलर म्हणून त्या सगळ्या गोष्टी लोकांना देऊ शकणार आहे. ही बॅच आपली गुरुवारी सुरू होणार आहे. उद्याच्या बॅचमध्ये मी तुमचं एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. ठीक आहे? एकदम पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे आणि त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला तुमचे जे काही शारीरिक लेवलचे डिसीज आहे ते प्रॅक्टिकली यू विल फील की त्या एनर्जी तुमच्या शरीरातून निघून जात आहे आणि तुम्ही तुमचं संपूर्ण आरोग्याकडे पहिलं पाऊल उचलत आहे. तर उद्या जे मी मेडिटेशन घेणार आहे ते अत्यंत पॉवरफुल असं असणार आहे. सो डोंट मिस इट. ठीक आहे? उद्याचं मेडिटेशन एक खूप पॉवरफुल मेडिटेशन राहणार आहे. कृपया कोणीही मिस करायचं नाही आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? पक्का? सो लेट स्टार्ट टुडेज टॉपिक 7 चक्रा. रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्वच समस्या सोडवते. आता इथे एक मेसेज आला, मुलीचं लग्न जमण्यासाठी रेकी काम करते का? माझ्या एक मुंबईच्या स्टुडंट आहे. जुने तुम्ही सेकंड थर्ड लेवलला आल्यावर तुम्हाला जुने रेकॉर्डिंग जर आले तर कुठे ना कुठे त्यांचा अनुभव शेअर केलेला असेल. नाव आपण डिक्लेअर करू शकत नाही, लाईव्ह सेशन आहे. त्यांचं एज 36 झालं होतं. किती? 36 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब होता आणि दोनदा एंगेजमेंट होऊन तुटली होती. 2 वेळा एंगेजमेंट होऊन तुटलेली होती. इतक्या रडल्या होत्या जेव्हा फर्स्ट टाइम माझ्यासोबत अटुनमेंट चालू होतं रेकी लेवल वनचं आणि त्या लेवल वनच्या तेव्हा पेड होती. ही जी बॅच जी तुमची फ्री चालू आहे ती तेव्हा पेड होती आणि 3,000 फी होती. आणि जेव्हा त्यांचं खूप रडल्या म्हणे मॅडम मला सुसाईड करायची इच्छा आहे म्हणे की मला आता कारण माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख, माझ्यामुळे त्यांना येणारा तणाव मला सहन होत नाही म्हणे आता. कारण दुसऱ्यांदा त्यांची एंगेजमेंट तुटलेली होती. आणि त्यांनी जेव्हा क्लास जॉईन केला, मी त्यांना शक्तिपात दिला आणि तेव्हा त्यांना सांगितलं की मला असं वाटलं की त्यांना एंजलिक एनर्जीची गरज आहे. मी त्यांना म्हटलं तुम्हाला या पद्धतीने मी कनेक्टिव्हिटी करते पण तुम्ही एंजलला कॉल करा, कारण त्यांचं एंजल थेरपी झालेलं नव्हतं. आणि तिथून चमत्कार हा झाला की रेकीची प्रॅक्टिस त्यांनी चालू केली. त्याच्या 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या ज्या मुलाशी एंगेजमेंट तुटलेली होती दुसऱ्यांदा, म्हणजे अक्षरशः पत्रिका मंगळसूत्र सगळं सगळं घेऊन झालेलं होतं, पत्रिका वाटून झाल्या होत्या, तो मुलगा स्वतःहून परत आला
आई वडिलांचा विरोध पत्करून परत आला, त्यांच्याशी त्या मुलीचं त्यांचं लग्न झालं. आज सगळी फॅमिली एकत्र आहे. त्यांना चांगल्या दोघांचंही प्रमोशन झालं, मुंबईमध्ये फ्लॅट घेऊन झाला आणि त्यांचं गाडी घेऊन झाली आणि आज त्यांची मुलगी 1.5 वर्षाची आहे. इतका सुंदर रिझल्ट रेकीचा त्यांच्या लाईफमध्ये आहे. आणि त्या म्हणतात की मॅडम, जर कदाचित त्या दिवशी मी तुम्हाला भेटले नसतील, माझं शेअरिंग केलं नसतं, अजून कदाचित किती वेळ लागला असता माहिती नसतं. तर पूर्ण श्रद्धेने, रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. रेकी का बरं इफेक्टिव्ह आहे त्याचं रिझन हे आहे की आपल्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट घडत नाहीये, म्हणजे आरोग्य मिळत नाहीये किंवा पैसा येत नाही किंवा रिलेशन चांगलं नाहीये, तर त्याच्यासाठी कुठेतरी ब्लॉकेजेस आहे. तर रेकी सर्वप्रथम ते सगळे ब्लॉकेजेस दूर करते. आणि मला सांगा ना की एक का काच आहे, काचेवर धूळ आहे. काचेवरची धूळ तुम्ही छान स्वच्छ केली तर काच चमकणारच आहे ना. ते पारदर्शी तो काच आतलं बाहेरचं दिसणार आहे, क्लिअर होणार आहे तो काच. अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये हे जे आहे, आजूबाजूचे शारीरिक लेवल किंवा मानसिक लेवलचे ब्लॉकेजेस, रिलेशनशिपमध्ये ब्लॉकेजेस, पैशाचे ब्लॉकेजेस, याला काहीतरी कार्मिक कनेक्शन आहे किंवा आपल्या ओव्हरऑल एनर्जीमध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे. आणि रेकीच्या प्रॅक्टिसमधनं ही निगेटिव्हिटी दूर होते आणि म्हणून मग आपल्या जीवनामध्ये आपण इच्छित असलेले सगळे स्वप्न पूर्ण होतात. पण रेकी कुठलीही जादूची कांडी नाही आहे. तेवढंच डिवोट होऊन तुम्हाला या रेकीची प्रॅक्टिस देखील करावी लागते, तरच तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट येत असतो. ओके. सो तर एक प्रश्न तिथे आला म्हणून मी त्याचा आन्सर दिलं. तो अभी हम करेंगे रेकी के 7 चक्रों की जानकारी. लेट मी शेअर द स्क्रीन. लेवल 1. ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, ग्रेट. सो चला, तर आता आपण जे बघतो आहे या याच्यात, 1 मिनिट, आपल्याला स्क्रीन थोडी पुढे न्यावं लागेल. हम्म. तर आता आपण बघतो आहे 7 चक्र. 7 चक्र हे आपल्या जीवनामधले एनर्जीचे सेंटर आहे. दीज आर द सेंटर्स ऑफ एनर्जी. तर आपल्या ऋषीमुनींनी देखील या 7 चक्रांनाच ऍक्टिव्हेट करण्यावर भर दिलेला होता की आपण. ओके. तर या चक्रांवर भर देऊन आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची एनर्जी सुद्धा 7 चक्रांना, त्यांचे 7 चक्र बॅलन्स करून आपण ही एनर्जी पॉझिटिव्हिटीने अनुभव करू शकतो. लोकांच्या जीवनामध्ये येणारी पॉझिटिव्हिटी आपण एक्सपिरियन्स करू शकतो. तर तेवढ्याच सकारात्मकतेने आपल्याला या 7 चक्रांना समजून घेण्याची गरज आहे. तर कशा पद्धतीने हे 7 चक्र काम करतात, तर ते आपण बघणार आहोत. तर हे आपले 7 चक्र म्हणजे आपले 7 एनर्जीचे पॉइंट्स आहेत. तर सगळ्यात पहिले चक्रांची जागा समजून घ्या. क्राऊन चक्र, सेंटर, ज्याला आपण टाळूची जागा म्हणतो ना, ठीक आहे. ही टाळूची जागा म्हणजे सेंटर, म्हणजे आपलं आहे क्राऊन चक्र. क्राऊन चक्र ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार. भुवयांच्या थोडस वर जिथे आपण बिंदी लावतो, इथे चंदन तिलक करायला पाहिजे, म्हणजे डोकं शांत राहतं. का बरं म्हटलं जातं? कारण ही जी एनर्जी आहे ही आपली थर्ड आयची एनर्जी आहे. प्रत्येक विचार आणि प्रत्येक इंट्युशनची पॉवर इथूनच ऍक्टिव्हेट होतं. ते थ्रोट चक्र, अभिव्यक्तीचं माध्यम. मी प्रत्येक चक्र डिटेलमध्ये पण एक्सप्लेन करते. थ्रोट चक्र अभिव्यक्तीचं माध्यम. हार्ट चक्र सेंटर ऑफ द
चेस्ट. हार्ट चक्राची जागा कोणती आहे? सेंटर ऑफ द चेस्ट इज द हार्ट चक्रा. सेंटर ऑफ द चेस्ट म्हणजे हार्ट चक्रा. त्याच्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या तीन बोट वर. मणिपूर चक्र नाभीच्या तीन बोट वर. स्वादिष्ठान चक्र नाभीच्या तीन बोट खाली. स्वादिष्ठान चक्र नाभीच्या तीन बोट खाली. आणि रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनची जागा. रूट चक्र म्हणजे काय? जेनेटिक ऑर्गनची जागा आहे. कळलं? परत एकदा चक्रांची जागा: क्राऊन चक्र, टाळूचा भाग, थर्ड आय चक्र, आपला जे तिलक लावायचे ॲब्रोच्या थोडं वर, त्याच्यानंतर अभिव्यक्तीचं माध्यम थ्रोट चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट चेस्ट हृदय चक्र, नाभीच्या तीन बोटावर मणिपूर चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र, नाभीच्या तीन बोट खाली स्वादिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, आणि जेनेटिक ऑर्गनच्या समोर किंवा आपण पुरुषांमध्ये रीढच्या हड्डीची जागा, त्याला आपण म्हणतो की सोलर फ्लेक्सिस चक्र. सॉरी, रूट चक्र म्हणजे स्टेबिलिटीचं केंद्र. एक मिनिट. तर आता आपण सुरुवात करूया जाणून घ्यायला मूलाधार चक्रापासून. मूलाधार चक्र हे पुरुषांच्या जे आपलं एंड ऑफ द स्पाइन असतं ना, त्रिकोणी हड्डी ज्याला म्हणतात, तिथे असतं. आणि महिलांच्या बीजकोशांच्या तिथे अवस्थित असतं. मूलाधार चक्राची जागा कुठे आहे? पुरुषांच्या रीढच्या. आणि तसंही आपले सगळे चक्र हे आपल्या स्पाईनच्या आतमध्ये असतात. आता हे काही एक्सरे मधनं दिसणारे किंवा सोनोग्राफी मध्ये दिसणारे फिजिकल ऑर्गन आहेत का? नाही. तर हे जे सगळे एनर्जीचे सेंटर्स आहे, याला आपण प्रॅक्टिसने, जेव्हा आपण मेडिटेशन करतो, वी कॅन फील द एनर्जी. तेव्हा आपण या चक्रांना फील करू शकतो की या चक्रांची एनर्जी कशी आहे, कशा पद्धतीने हे आपल्या जीवनावर अफेक्ट करतात, हे आपण एक्सपिरियन्स करू शकतो. म्हणजेच हे चक्रांचं अस्तित्व. उद्या जे मी तुम्हाला प्रॅक्टिकल करवणार आहे, त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही तुमचे चक्र स्वतः फील पण करणार आहे. ठीक आहे, गॉट इट? तुम्ही तुमचे चक्र फील करणार आहे. त्याचे रंग, काही लोकांना रंग दिसतील, कारण या सगळ्या गोष्टींना प्रॅक्टिस करण्यासाठी, प्रॅक्टिसची म्हणजे एक्सपिरियन्स करण्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते. जसजशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, तसं तसं तुम्ही तुमच्या एनर्जीजला अधिक चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स करून अधिक चांगल्या पद्धतीने अनुभव पण करून घेऊ शकता. ठीक आहे? सो वी हॅव टू जस्ट प्रॅक्टिस. एक मिनिट. ओके. तर रूट चक्राचं बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ आता. प्रत्येक चक्राचं एक 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 आपल्या जीवनावर काय काय परिणाम होत असतो. तर रूट चक्र म्हणजे काय? मूलाधार चक्र. पहिलं चक्र जे आपण बघणार आहे, मूलाधार चक्र. यह पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डी एवं महिलाओं के बीज कोश में अवस्थित है. यह चक्र शरीर का वह भौतिक शक्ति का केंद्र है जो जीवन के लिए प्रेरित करता है. म्हणजे जीवनामध्ये आता आजपासून तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना कंप्लेंट करणं बंद कराल. कसं? आज मी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला ओळखायला शिकवणार आहे. हा व्यक्ती अमुक असा वागतो तर का वागतो, त्याचं कुठलं चक्र ब्लॉक आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल? मदत होईल की त्या व्यक्तीला आपल्याला पॉझिटिव्ह हिलिंग कसं द्यायचं, हे तुम्ही काम करू शकाल. ठीक आहे? त्या व्यक्तीच्या एनर्जीमध्ये सकारात्मकता टाकू शकाल. स्पेशली तुम्ही त्या व्यक्तीला पाणी चार्ज करून देऊन त्या व्यक्तीच्या स्वभावात बदल करू शकाल. आणि रेकी जरुरी नाही आहे की सांगूनच केलं पाहिजे. कुठल्याही व्यक्तीचं चांगलं करण्याची इच्छा असेल तर अशा चांगल्या कुठल्याही कामासाठी तुम्ही रेकी वापरू शकता. त्याच्यामुळे मुलांचे अभ्यास का करत नाही याचं रिझन. आता किती लोकांच्या घरी असे लोक आहेत हो, की बस बसले, अरे तो थोडासा टीव्हीचा रिमोट हातात आणून दे, एक ग्लास पाणी आणून दे. असे किती लोक आहेत? कोणाकोणाच्या घरी आहे असे सांगा बरं जरा मला. आहेत ना असे लोक आजूबाजूला? अरे तो थोडासा रिमोट देऊन दे बरं. अब इनका क्या है? इनका रूट चक्र ब्लॉक आहे. का बरं? कारण जीवनामध्ये या चक्राचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व म्हणजे काय? जडत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून या अशा व्यक्तींच्या जर तुम्ही रूट चक्राला हील केलं तर ते
आधीपेक्षा जास्ती ऍक्टिव्ह होतील. ठीक आहे. आधीपेक्षा जास्ती ऍक्टिव्ह होतील. अनुजा मॅडम थोडं अनम्यूट करा बरं. तुम्ही तुमच्या हो मागे मॅम. विजन बोर्ड लावलाय का तुमचा? नाही, ऍक्च्युली माझ्या मुलीचा आहे तो. नाही नाही, तिच्या रूम तर मध्ये त्याच्यासाठीच मी सूचना सांगते तुम्हाला. जोही हा तुम्ही हा. विजन बोर्ड करता तो नेहमी रेड पेननी लिहायचा आणि येलो पेजवर काढायचा. लवकर ओके पूर्ण ओके. होतात इच्छा. बघा माझा हो विजन बोर्ड मागच्या वर्षीचा कंप्लीट झाल्या मोस्टली इच्छा. इथे माझा विजन बोर्ड लागलेला आहे. आय विल ट्राय टू शो यू. माझा कॅमेरा बंद आहे, तिथे मी तुम्हाला दाखवते. दिसत आहे दुसऱ्या याच्यात ना, येलो नाही मॅम, पेजवर नाही. लिहिलेला आहे. दिसला का? नाही दिसलं नाही. एक मिनिट, मी माझा हा कॅमेरा बंद करते. थांबा, शेअरिंग मध्ये मी कॅमेरा घेते तो. शेअरिंग, ऍडव्हान्स कॅमेरा, शेअर. इकडचा झाला हे. थांबा, या कॅमेऱ्याचं कनेक्शन काढते. नाही, हा कॅमेराचं कनेक्शन. नाही, अजून क्लिअर नाही आलं. हे बघा, दिसत आहे त्या साईडने. नाही मॅम. ठीक आहे, एक मिनिट. चला ठीक आहे, रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला दिसेल तो, कारण रेकॉर्डिंग मध्ये मी त्या पद्धतीने शिफ्ट केलेला होता. ओके. हो रेकॉर्डिंग हो. मध्ये तुम्ही बघा, येलो पेज सेंचुरी पेपरवर सगळ्या ज्या इमेज आहेत त्या व्यवस्थित लावायच्या आणि रेड पेननी लिहायचं. आणि विश बॉक्स हे तर मी सेकंड लेवल मध्ये सांगत असते, पण तुमच्या मागे तो विश बॉक्स दिसला, तुमचं विश चार्ट दिसला, म्हणून मी तुम्हाला सांगते विजन बोर्डवर. आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. काय अफर्मेशन पाहिजे? आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. काय अफर्मेशन पाहिजे? आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि ते असं भिंतीवर स्प्रेड न करता छान एका येलो कलरचा सेंचुरी पेपर येतो की नाही, त्याच्यावर हम्म. सगळे फोटो व्यवस्थित हे करून रेड मार्कर, परमनंट मार्करने ते सगळं लिहायचं. हा बोर्ड परमनंट मार्करने एका वर्षातच करायचं. रिझल्ट चांगले येतात. हो हो, तिची 10वी आहे ना मॅम, तिने आता केलंय ते मी क्लिअर. मागच्या वर्षी माझ्या मुलासाठी केलं होतं. अपेक्षित होतं हम्म. त्याला 65 to 67, जास्तीत जास्त 75 पर्यंत पोहोचेल. बट मी त्याच्यासाठी विजन बोर्ड केलेला होता. आणि लास्ट इयर त्याला मार्क भेटले, 90% भेटले. वाव, ग्रेट पण ग्रेट. तरी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला काही नंबर नाही लागला त्याचा वाला. ओके. चालेल, थँक्यू थँक्यू मॅम. चला ठीक आहे, ते दिसलं म्हणून तुम्हाला तिथे सांगितलं. तर कुणालाही सांगते, म्हणजे आता मॅडमच्या अनुषंगाने ही माहिती जेवढे उपस्थित आहे सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे, 263 लोकांपर्यंत, की विजन बोर्ड खरोखर काम करतो. मी सेकंड लेवलमध्ये सगळ्यांना तो करायला सांगते. त्याच्यासोबत एक पॉझिटिव्ह अफर्मेशन चार्ट देते, जो चार्ट इतका मॅजिकल आहे की जो जो चार्ट त्यांनी रीड केला की त्यांच्या इच्छा आणि दैनंदिन लेवलवर खूप बदल होऊन जातो. ओके, चलो आगे बढ़ते हैं. तर नेक्स्ट चक्र जे आहे आपलं, चला मॅडमच्या विजन बोर्डमुळे बाकीच्या सगळ्यांच्या माहिती काय झालं. शर्मिला मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा, हा बोला. विजन बोर्डने खूप फायदा झाला. मॅडम सुरू केलंय मेडिटेशन. आणि कालचं आपलं हे केलेलं बुद्धांचे जे सिम्बॉल्स आपले बुद्धा मेडिटेशनचे, ते पण चालू केलंय. थोडी आता रिस्पॉन्स येतोय मॅडम. आणि खूप छान वाटतंय एकदम, म्हणजे इतकं हलकं वाटतंय ना, म्हणजे असं वाटतंय मी माझ्यामध्ये नाहीच आहे, इतकं फ्री झाले मी. खूप छान वाटतं, म्हणून हे सांगायचं होतं, म्हणून तुम्हाला फोन केला. मी मेसेज केलाय. एक 3 वर्षाची बेबी आहे, तिला ब्लड कॅन्सर झालाय. तर मी तुम्हाला पाहिजे तर फोन करते. मला जरा सांगा आपण काय करू शकतो मॅडम आपला तिच्यासाठी. जो फ्री, हा तीन तुम्ही वर्षाची सगळ्यात, बेबी आहे. आपला जो फ्री हिलिंग ग्रुप आहेत ना, त्या हा, ग्रुपवर त्या त्याच्यामध्ये मुलीचे टाक. डिटेल्स पाठवा. आपली सगळी टीम मिळून बरं. फ्री मध्ये हिलिंग करेल. ओके ओके.
ठीक थँक्यू आहे. मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू, बोलायची संधी दिल्याबद्दल थँक्यू. चला, थँक्यू, थँक्यू. तर बघा, आपलं हे एक सांगायचं राहिलं, आपण रेकीच्या मास्टर हीलर बनल्यानंतर आपल्याला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. गरज न पडो कधी, पण कधी आपल्याला जर गरज पडली त्यावेळेस अडचणीत आपण हॉस्पिटल सिच्युएशन मध्ये असलं की आपण हिलिंग करू शकत नाही, आणि रेकी हिलिंगचे खूप जास्ती चार्जेस असतात. तर त्याच्यामुळे आपला असा एक फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे की ज्याच्यात तुम्ही पूर्ण इच्छेने स्वतःला आणि इतरांना हील करू शकता. आणि जसं आपल्याला आता मला सांगा, ग्रुपवर समजा 500 लोक आहे, 500 पैकी एक 50 लोकांनी जरी मनापासून हिलिंग केलं तरी त्या पेशंटचं भलं होणार आहे की नाही. त्या उद्देशाने तो ग्रुप आहे, तिथे कुठलाही 1 रुपयाचा आर्थिक व्यवहार केला जात नाही. जर असं कोणी करताना आढळलं की डिरेक्टली त्यांना ग्रुपवरून रिमूव्ह केलं जातं, कारण त्या ग्रुपचा मेन उद्देश आहे फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग भेटणं. पण ही संधी फक्त त्यांच्यासाठी आहे जे आपले सेकंड थर्ड लेवलचे स्टुडंट आहे, आणि त्यांनाही थर्ड लेवल नंतर त्या ग्रुपमध्ये ऍड केल्या जातात. कारण ते हिलर बनल्याशिवाय थोडी ना कुणाची मदत करतील, मदत मागतच राहणार आहे. तर पहिले स्वतः तयार व्हायचं आणि मग तुम्हाला त्या कम्युनिटीमध्ये ऍड केलं जातं, की जिथे तुम्ही लोकांची मदत करून, विचार करा की आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगते त्या ग्रुपचं, की एक न्यूबॉर्न बेबी, डॉक्टरने सांगितलं होतं की काहीच चान्सेस नाही वाचायचं, मुंबईचेच होते. आणि त्यांचं हिलिंग सगळ्या ग्रुपच्या सगळ्या स्टुडंटला सांगितलं की तुम्हाला हिलिंग करायचं आहे. आणि ते आमचे स्टुडंट होते, त्यांची नात होती. अक्षरशः जेव्हा ते बेबीला डिस्चार्ज झालं, म्हणजे रोजची ग्रोथ ते शेअर करायचे, मी त्या ग्रुपवर टाकत गेली. आणि बेबीला डिस्चार्ज झाला ना, त्यांनी मुंबईचा एक प्रसिद्ध पेढे, माझ्याकडे 1 किलो पेढ्यांचा बॉक्स पाठवला आणि थँक्यू इतकं सुंदर पत्र पाठवलं त्याच्यासोबत, की मॅडम, आज हे फक्त वर्टिक्स फॅमिलीमुळे शक्य झालं. तर असे ब्लेसिंग्स तुम्ही त्या ग्रुपमधनं नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे. ओके, तर नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट चक्र, रूट चक्राला डिटेलमध्ये समजून घेत होतो, त्याला समजून घेऊ आधी. पण बघा, आता त्या मॅडमच्या विजन बोर्डमुळे बाकीच्यांना विजन बोर्डची माहिती मिळाली. तर याचा रंग लाल आहे, सुपरनील ग्रंथीसोबत संबंध आहे. किडनी किडनी, ब्लॅडर आणि संपूर्ण स्पाईनला हा नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र यह चक्र शारीरिक शक्ती, स्थिरता, सृजन शक्ती, कुंडलिनी जागृतीचं महत्वाचं केंद्र आहे. कशाचं केंद्र आहे? कुंडलिनी जागृतीसाठी. पण सर्वसामान्य माणसांनी कुंडलिनी जागृतीचे प्रयत्न करायची गरज नाही, कारण आपलं उद्देश काय? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मला आणि माझ्या कुटुंबाला सफिशियंट आहे की नाही? कशाला त्या कुंडलींच्या मागे पडायचं मग? तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल या भावनेने काम करायचंय. कारण बरेचसे लोक अर्धवट माहिती घेऊन कुंडलिनीच्या मागे पडतात आणि स्वतःचे अस्तित्व गमावून टाकतात. असे लोक मी बघितलेले आहे, म्हणून आपल्याला त्या गोष्टीत पडायचं नाहीये. ओके, नेक्स्ट. तर यह चक्र शारीरिक शक्ति, स्थिरता, कुंडल जागृत का केंद्र है। यह शारीरिक शक्ति से अर्थ रीढ़ की हड्डियों अन्य हड्डियों को स्थिर रहने की शक्ति प्रदान करता है। इंद्रिया यहाँ पर होने से व्यक्ति की सर्जन शक्ति का आधार यही पे है। शक्ती का स्रोत चेतना, ऍक्टिव्ह. बघा, एखादा व्यक्ती हे काम झालं की ते काम ऍक्टिव्ह, म्हणजे त्याचं रूट चक्र बॅलन्स आहे आणि तो पटापट काम करतो. नाही तर देणारे रिमोट, एक ग्लास पाणी, असे जे असतात त्यांचं समजून जायचं काय आहे. व्यक्ति चेतना और स्फूर्ति बनी रहती है अगर ये चक्र पॉजिटिव है। सदैव सुख, स्वस्थ, सुखी, आनंदित और स्वाधीन रह सकता है। अन्यथा जड़त्व के कारण अस्वस्थ, दुखी, असंतोषी, पराधीन होकर दूसरे पे निर्भर हो जाता है। इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है। पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है। स्वतःला एनालिसिस करा सोबत सोबत, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं। किसी भी प्रकार की हड्डियों के तकलीफ का केंद्र या जड़ यहीं पे है। किसी भी प्रकार की कमजोरी या चक्कर आना इसी चक्र के कारण होता है। त्यानंतरचं चक्र आहे नाभीच्या 3 बोट खाली असलेलं स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं स्वाधिष्ठान चक्र. शेअरिंग.
जरा या सिस्टमचा आता शेअरिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आला, एकच मिनिट. ओके. तर आता हे जे आहे, दुसरं जे नेक्स्ट चक्र आहे ते आहे चक्र आपला स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र. त्याचा कलर आहे ऑरेंज. कोणता कलर आहे? कलर आहे त्याचा ऑरेंज. आणि बीज मंत्र आहे वम. बीज मंत्र कोणता आहे? वम हे त्याचं बीज मंत्र आहे. सॅक्रल चक्र, कलर ऑरेंज. स्वादिष्टान चक्र नाभि के करीब 3 उंगल नीचे है। यह चक्र काम शक्ति का केंद्र और अहम का परिचारक है। संबंधित अंग गोनेट ग्रंथि, जेनेटिक पूर्ण प्रजनन संस्था, दोनों पाय, किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधी इसी चक्र से आते हैं। किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र से आते हैं, ठीक है. त्याच्यानंतर हे जे चक्र आहे, याचं तत्व जलतत्व आहे. प्रतिकूल प्रभाव कफ खासी, हा प्रॉब्लेम होतो एखाद्या व्यक्तीला. सतत कफ असणं, खोकला असणं हे या चक्रामुळे होत असतं. यह चक्र जनन अवयव को नियंत्रित करता है, कार्य क्षेत्र है, जातीय शक्तियों भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र यही से है. आत्मसर्जन या संसार सर्जन. व्यक्ती जर या चक्राला बॅलन्स केलं तर आत्मिक उन्नती करू शकते, नाही तर नकारात्मकता क्रिएट करू शकते. व्यक्ति या तो संयमित होकर अपने जीवन में खुद का विकास करेगा, और नकारात्मक या विचारों पे डाल के दूसरे के जीवन और खुद के जीवन में नकारात्मकता क्रिएट करेगा. इस चक्र का तत्व जल तत्व है. जल तत्व के असंतुलित होने से कफ, सर्दी, खांसी संबंधित रोग होते हैं. मूत्र दोष या फिर युरिन बेडवेटिंगची समस्या, कधी युरिनला जास्ती वेळ जावं लागणं, कधी युरिन पास न होणं. त्याच्यानंतर पुरुषांचे जेनेटिक ऑर्गनची समस्या, स्त्रियांच्या गायनिक समस्या, आणि मूल होणं किंवा न होणं, किंवा संतती कशा, उत्तम संतती निर्मितीसाठी हे चक्र कारणीभूत असतं. तर लक्षात घ्या, माझ्याकडे एक स्टुडंट होते, त्यांनी सेकंड लेवल नुसार 14 वर्षाचा मुलगा बेड वेटिंग करायचा, आणि सेकंड लेवलमध्ये जी एक टेक्निक शिकवली जाते डिस्टन्स हिलिंगची आणि माइंड हिलिंगची, त्याच्यामुळे त्या मुलाची बेड वेटिंगची समस्या आपोआप कमी झाली. आणि डॉक्टरनी म्हटलं होतं की आता 14 वर्षाचा झाला, हा असाच करतो आहे, औषधं देऊनही त्याला ठीक झालेलं नव्हतं. पण 15 दिवसाच्या आत ती समस्या त्याची बऱ्याच पद्धत याच्यात कंट्रोलमध्ये आली. तर स्वादिष्टान चक्राचं हे आहे. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र. जीवनामध्ये ऊर्जांच्या निर्मितीचं केंद्र आहे. नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से तुम्हाला गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टींचा साठी हेच चक्र कारणीभूत असतं. आता मला सांगा, किती लोकांना पेपरला जायचंय किंवा कठीण कामाला जायचंय, एकदा तरी टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते? कोण आहे? पेपर आहे, काहीतरी परीक्षा आहे, असं होतं की नाही होत? भीतीचा गोळा पोटात येणे होत आहे ना. भीतीचा गोळा पोटात येणे ज्याला म्हणतो आपण, ते कुठून होत असतं? या सोलर प्लेक्सिस चक्रात. म्हणजे भौतिक जगतात तुम्हाला जे जे घ्यायचं आहे, जे जे करायचं आहे, ते सगळंच्या सगळं या चक्राच्या एनर्जीवर निर्भर असतं, की या चक्राला तुम्ही किती उत्तम प्रकारे ऍक्टिवेट करता. या चक्राचं तत्व जे आहे अग्नितत्व आहे, ठीक आहे. तर पूर्ण लिव्हर, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, याचा रंग कोणता आहे? पिवळा रंग आहे. तर मणिपुर चक्र पेट, लिवर, पित्ताशय को नियंत्रित करता है. यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. यही से पूरे शरीर में शक्ति का संचार और निश्चित टेम्परेचर बना रहता है. शक्ति का स्रोत आनंद, नाही तर ईर्ष्या आणि द्वेष. इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, ही भावना ज्यांच्यामध्ये येते, म्हणजे कुठलं चक्र इनबॅलन्स आहे त्यांचं? सोलर फ्लेक्सिस चक्र. समोरच्याने गाडी घेतली, इसको तो क्या बाप से पैसा मिलता है.
आजी आजोबांची प्रॉपर्टी भेटली आहे, सोलर प्लेक्सिस चक्र. आणि याच चक्राला ऍक्टिव्हेट केलं तर तुम्ही जीवनातल्या प्रत्येक समस्येमधनं बाहेर येऊन आनंदाची निर्मिती करू शकता. म्हणून मणिपूर चक्र, तुम्हाला गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, किती प्रगती करायची आहे त्याच्यासाठी कारणीभूत असलेलं चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र आहे. त्याच्यानंतर आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो होते जा रहा है, पर वह शायद अपनी समझदारी खोते जा रहा है। तभी तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में आकर व्यक्ति अपने वास्तविक स्वरूप के आनंद को भूलते जा रहा है। वास्तविक स्वरूप का आनंद को भूलते जा रहा है। अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते, स्किन डिसीज, त्याच्यानंतर ब्लड इन्फेक्शन वाले डिसीज, दस्त, उलटी, डायरिया, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, स्किनवर प्रॉब्लेम, पिंपल्स, वजन वाढणं किंवा कमी होणं, शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची एलर्जी, खाण्यापिण्याची अरुची, या सगळ्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला सोलर फ्लेक्सिस चक्राला एनर्जी द्यायची गरज असते. कुठल्या चक्राला एनर्जी द्यायची गरज असते? सोलर फ्लेक्सिस चक्राला एनर्जी द्यायची गरज असते. ठीक आहे, क्लिअर? सोलर फ्लेक्सिस चक्राला आपण एनर्जी दिली तर या सगळ्या समस्यांमधनं आपण इझिली बाहेर पडू शकतो. त्यानंतरचं चक्र आहे हार्ट चक्र. सोलर प्लेक्सिस चक्र मणिपूर चक्रानंतर, सॉरी, हो, हार्ट चक्र आहे. हार्ट चक्र, लेट मी शेअर द स्क्रीन. त्यानंतरचं चक्र आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र याला अनाहत चक्र पण म्हणतात. लोकेशन अपन बघितलं, सेंटर ऑफ द चेस्ट, दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आत्मिक विकास और भक्ति की साधना का प्रतीक है. हमारे ऋषि मुनि ने इसी चक्र पर विशेष बल देने के लिए हमें प्रेरित किया है. निश्चल होकर किसी से भी प्यार की अभिव्यक्ति जब तक नहीं करेगा, बिना शर्त किसी से भी प्यार, बिना शर्त किसी से भी प्यार, यह इस चक्र की अवस्था है. सभी को प्यार करना, वो भी बिना शर्त, शारीरिक पीडा, तंगदिल, निराशा, प्रेम का अभाव. रंग याचा हिरवा आहे. थायमस ग्रंथीसोबत संबंध. यह चक्र हृदय, लंग्स, लिवर और रक्त संचार को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र प्रेम और भावनाओं का केंद्र. प्रेम ही जीवन का मूल आधार है. शक्ति का स्रोत प्रेम या फिर धिक्कार. औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहना, बिना किसी धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के खुशियों को हम पा सकते हैं. या चक्राचं जे तत्व आहे वायु तत्व म्हणजे एअर. वायु तत्व के असंतुलित होने से व्यक्ति पर नाडी तंत्र, नर्वस सिस्टम पर बुरा असर होता है. आपली जी नर्वस सिस्टम है त्याच्यावर वाईट परिणाम होतो. इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करने के विचार का आगमन हो जाता है. एक माझ्याच आता कोच आहे तो, ज्या माझ्या स्टुडंट होत्या आणि त्या ऍडमिशन कशाला घेतली होती, त्यांनी दोनदा आत्महत्येचे प्रयत्न केलेले होते आणि हॉस्पिटलमधनं आणल्यानंतर त्यांनी असंच, तेव्हा वेबिनार चालायचे 90 मिनिटचे, त्या वेबिनारला फ्री जॉईन झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी ऍडमिशन केली. आत्महत्येचं कारण काय होतं? फॅमिली मॅटर. सासू आणि दिरासोबत पटत नाही आणि हसबंड ऐकत नाही. बट नाऊ शी इज द, म्हणजे त्या म्हणतात की आज हे लोक माझ्या जीवनात आहे पण तेवढाच आनंदाची निर्मिती करत आहे. मला त्या लोकांमध्ये मुळे माझ्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी मी अनुभव करू शकत आहे. सो सोचिए कि आपके जीवन में जो रिश्ते अच्छे नाही लगते पण रेखीत आल्यानंतर जे करुणाची भावना आपल्यामध्ये जागृत होते, त्याच नात्यांमध्ये आपण प्रेम, विश्वास आणि आदर आणि आनंदाची भावना शोधून जीवनामध्ये तो आनंद निश्चितच निर्माण करू शकतो. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. त्यानंतरचं चक्र आहे थ्रोट चक्र. थ्रोट चक्र याचा रंग हलका निळा रंग आहे. त्याच्यानंतर याचं बीज मंत्र आहे हम. विशुद्ध चक्रानंतर तत्व नाही आहे, कारण 5 तत्व खालचे हे 5वं चक्र आहे. 6वं आणि 7वं चक्र हे ब्रह्मांडी. लक्षात घ्या, हृदय हे आपलं मिडल सेंटर आहे.
वरचे चक्र आध्यात्मिक विकासासाठी आहे, हृदयापासून थ्रोट म्हणजे मंत्रांचा उच्चार, अच्छा बोलो, अच्छा करो, अच्छा सोचो आणि ईश्वराला प्रार्थना करा. भौतिक जीवन, मला गाडी पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, मणिपूर चक्र. ज्या वैवाहिक जीवनाशी रिलेटेड असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. आणि या भूतलावर स्टेबिलिटीसाठी कामे असणारं चक्र म्हणजे रूट चक्र. आणि म्हणून हृदय चक्र हे त्याच्या मधलं चक्र आहे. आणि थ्रोट चक्रापासून आपल्या आध्यात्मिक म्हणजे इथे करुणा जागृत झाली, इथून तेरा मंगल मेरा मंगल वाले शब्द निघाले, इथे सकारात्मक विचार, आणि इथून ब्रह्मांडी ऊर्जांचा तो आनंद म्हणजे संपूर्ण सुख समाधानाचा आनंद आपण या चक्रातनं निश्चितच घेऊ शकतो. द थ्रोट चक्र संचारकचं माध्यम, अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का यह महत्वपूर्ण विभाग है। जो सत्य की और सच की अभिव्यक्ति करते रहेगा, उससे ये चक्र सतत विकसित होता रहता है। वाणी में ओज यो प्रभाव आ जाता है। इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर के आने वाले संदेश गृहित होती है। संबंधित अंग थायराइड ग्रंथि, गला, लंग्स, ब्लड सर्कुलेशन सिस्टम, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ, बालो संबंधित रोग। विशुद्ध चक्राचं जे तत्व आहे ते तत्व आकाश तत्व आहे। आकाश तत्व के असंतुलित होने से त्रिदोष होते। वात, पित्त, कफ और की अधिकता के कारण व्यक्ती खासता रहता है। आता बघा, तुम्ही बऱ्याच वेळा जे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्या लोकांना, वृद्ध लोक विशेष करून, त्यांना खोकताना बघितलं असेल, बघितलंय? बूढ़े लोग हमारे घर में जो रहते हैं, एजेड लोग हैं, तो वो हमेशा खोकलताना बघितलं का त्यांना नेहमी गळा साफ करतात किंवा खोकला येतो? का बरं होतं? त्यांची अवस्था त्यावेळेस अशी असते, वह अपना प्रॉब्लेम कह भी नाही सकते. मुलं आपल्या संसारात लागलेले असतात, शेअर करायला कोणी नसतं, तो वो कह भी नाही सकते आणि होणाऱ्या वेदना सहनही करू शकत नाही. मन मोकळं न झाल्यामुळे शारीरिक व्याधी म्हणा, काही खायची इच्छा आहे ती बोलल्या जात नाही, आणि म्हणून त्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक असतं आणि म्हणून त्यांना खोकला येतो. आणि अंदर की जो अभिव्यक्ती, आणि म्हणून मी तुम्हाला लेव्हल वनच्या पहिल्या दिवशीपासनं मनामध्ये जे काही आहे ते कागदावर लिहून, कुणाही बद्दल नकारात्मकता असेल, अगदी स्वतःलाही आपण स्वीकारत नाही, स्वतःच्या बद्दल लव नसतं, स्वतःला प्रेम नाही करत आपण, घरचे चार कामं जास्तीचे करणार घरच्या चार लोकांसाठी, पण स्वतःसाठी वेळ काढा म्हटले, या देहाला काहीतरी आनंद द्यायसाठी तर आपण मागे पुढे येतो. तर सेल्फ लव ज्यांच्यामध्ये नसतो त्यांनाही याचा खूप मोठा प्रॉब्लेम या चक्रामुळे होत असतो. ठीक आहे. तर या चक्राचं जे पॉझिटिव्ह करायचं असेल तर चांगलं बोलणं, सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह बोलणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यानंतरचं चक्र आहे थर्ड आय चक्र. कुठलं चक्र आहे? थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र म्हणजे दोन्ही भुवयांच्या वर असलेले यह चक्र ललाट के दोनों भुवयों के जरा सा ऊपर अवस्थित है। बाह्य ज्ञान का केंद्र है। व्यक्ति का इंट्यूशन पावर यही से डेवलप होता है। इस चक्र को विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है। यह आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण चक्र है। संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, संपूर्ण नर्वस सिस्टम। रंग निळा, याचा डार्क निळा रंग आहे. अंतप्रेरणा, काही लोक ओम इथे धारण करतात, काही लोक ओम इथे धारण करतात. ठीक आहे. ओम आणि ओम, पण तसं पाहिलं तर ओंकार जर थर्ड आयवर आपण धारण केला तर इथे निरव शांतता, सहस्त्रधर, पूर्णत्व येतं इथे. म्हणजे ओंकाराची ऊर्जा पूर्णपणे आपल्या एनर्जीला पूर्णपणे एक्सपांड करत असते. तर या चक्रामुळे किसी भी प्रकार की साधना और व्यक्ति के जीवन में सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा व्यक्ति कैसे रहता है कि अज्ञानता के कारण क्रोधमय जीवन जीकर अंधकार में खुद को डाल देता है। म्हणजे असा व्यक्ती जर याचा चांगला विचार नाही करू शकला, उसका भी बुरा होना चाहिए, लोकांचं वाईट चिंतता चिंतता त्याच्या जीवनात देखील वाईटपणा येऊन जातो. ठीक आहे, त्याच्या जीवनामध्ये वाईटपणा येत असतो. तर या चक्र कार्यक्षेत्र इच्छा और अंतरप्रेरणा का केंद्र, अर्थात अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की प्रेरणा भी इसी चक्र से हमें प्राप्त होती है।
यहीं पर आत्मा का निवास स्थान बताया गया है। आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है। आज्ञा चक्र के विकसित होने पर टेलीपैथी इंट्यूशन की शक्ती का विकास होता है। इसे शिव नेत्र भी कहा गया है। त्याच्यानंतरचं चक्र आहे क्राउन चक्र, जे ज्याला आपण सहस्त्रार चक्र असं म्हणतो। सर के ऊपर मध्य में यह स्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था में लीन होना। शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान की स्थिति, दिव्य दर्शन, यशी इसी चक्र की उच्चतम अवस्था है। अंग, उपरी दिमाग, दाई आग, पिनेल ग्रंथी, रंग जामुनी आणि कार्य याचा आध्यात्मिक प्रगती। व्हायलेट कलर मध्ये हा दिसतो, पिनेल ग्रंथीसोबत संबंध। माते की उपरी हिस्से को नियंत्रित करता है। कार्यक्षेत्र है आध्यात्मिक प्रगती। याचं कार्यक्षेत्र काय आहे? आध्यात्मिक प्रगती हे याचं कार्यक्षेत्र आहे। आध्यात्मिक विकास या मुक्ती का कामना करने वाले इसी चक्र का विकास करते हैं। जसं मी त्या दिवशी सांगितलं, तुम्ही शेवटचे जाणाऱ्या व्यक्तीला बघितलं का? ज्या व्यक्तीला तुम्ही जो शेवटचं, तर त्याचं तो झटके देतो का बरं? कारण प्रत्येकाला, मनुष्याला ईश्वरीय शक्ती मुक्तीचे दार उघडतात। पण सर्वसामान्य व्यक्ती जो आध्यात्मिक साधनेत नसतो, कुठल्याही ऐश्वर्य ऊर्जांचा वापर करत नाही, तर तो अशा याला घाबरतो, त्याच्या शरीराला झटके येतात आणि तो झटके आले की ते जे मुक्तीचं द्वार ओपन झालेलं असतं ते बंद होतं आणि मग अशा व्यक्तीचं तोंड उघडं असणं किंवा मग डोळे उघडं असणं, असे जे घडतं, आपण जे म्हणतो की याचा प्राण मुखातनं गेला, डोळ्यातनं गेला, आणि ज्या व्यक्तीला खरोखर मुक्ती मिळालेली असती त्याचा चेहरा अगदी प्रसन्न मुद्रेत झोपल्यासारखा वाटतो। हा अनुभव जर आपण जवळून एखाद्या व्यक्तीला बघितलं तर तुम्ही त्याच्या फेसवर या प्रकारचा अनुभव घेऊ शकता। तर या चक्रांना बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला एक 7 चक्रांचा ऑडिओ पाठवणार आहे। आज ग्रुपवर 7 चक्रांचा ऑडिओ पाठवणार। तर त्या 7 चक्रांच्या ऑडिओला जर तुम्ही दररोज ऐकलं, काय केलं, दररोज 21 मिनिटं, म्हणजे एका चक्राला हील करण्यासाठी 3 मिनिटं लागतात। आता का बरं 7 चक्रांचा ऑडिओ? आपल्याला, कारण डॉक्टर मिकॉसिननी आपल्या शरीरावर 24 पॉइंट सांगितले। किती पॉइंट सांगितलेले आहेत? 24 पॉइंट सांगितलेले आहेत। पण आता जर आपण ठरवलं की 24 पॉइंटला मी रोज हिलिंग करणार, किती झाले? 72 मिनिट्स स्वतःसाठी द्यायला वेळ आहे का हो? ते जेवलेलं अन्न नसतं, स्वयंपाक केलेलं अन्न खायला असं असं 10 मिनिटात करून मोकळं होऊन जातो आपण। म्हणजे विचार करा की अच्छी सारी जिंदगी लगा देते हैं अन्न को कमाने में, पर मनुष्य में यह अवस्था है कि वो खाया जो लाया है थाली में खाना, उसको खाने के लिए समय भी नहीं है आज हमारे पास, स्वतःचं आयुष्य। म्हणून लक्षात घ्या, आपली संस्कृती म्हणते एक घास 32 वेळा चावून खा। त्याचा अर्थ हा आहे की हमने क्या किया। एक तुम्हाला साधी गोष्ट सांगते, आपल्या शरीरातला सगळ्यात सॉफ्ट अवयव कोणता आहे? कोण सांगेल? सगळ्यात सॉफ्ट अवयव कोणता आहे? एनिवन? ते माझे जुने विद्यार्थी नाही पाहिजे, नवीन पैकी सांगा। जुने विद्यार्थी बिलकुल हुशार सारखे हात वर करतात। सांगा बरं, सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन कोणता? अच्छा, सगळ्यात हार्ड सांगा, कोण सांगेल? नाही माहित? सगळ्यात हार्ड ऑर्गन म्हणत आहे मी। चला, एक उत्तर बरोबर भेटलं। माधवी साळवी मॅडमनी उत्तर दिलं, सगळ्यात हार्ड आहे दात। आणि सगळ्यात सॉफ्ट कोणता आहे? आपले आतडेस आहेत की नाही? सगळ्यात नाजूक ऑर्गन कोणते? आपले स्मॉल इंटेस्टाईन। और हम विचार करा, ज्यांच्याकडे स्वतःसाठी जेवायला वेळ नाही आहे, देवानी शरीराला निर्माण केलं काहीतरी विचार करून बनवलं की नाही? सगळ्यात हार्ड दात का बरं बनवले? कारण मनुष्यानी खाल्लेलं अन्न बारीक बारीक चावून चावून खाऊन पचनाचं कार्य हे पोटातून चालू होत नाही, तर जो सलायवा आपल्या अन्नामध्ये मिक्स होतो चावल्यामुळे पचनाचं कार्य तोंडात नव्हतं। मग जे लोक बका बका अन्न पोटात ओततात, दातों का काम आतों पे ढकलते। मग तो नाजूक जो ऑर्गन आहे, जो फक्त त्याचं काम काय आहे की जे तुम्ही दातातनं ते चावून चावून अन्न अन्न नलिकेच्या वाटे स्टमक मध्ये पाठवलेलं आहे, तर त्याच्यातनं पोषक तत्व शोषून वेस्टेज बाहेर काढणं हे त्या आतड्यांचं काम आहे की लार्ज इंटेस्टाइन मध्ये पाठवायचं। पण आपण काय करतो? हम दे देते दातों का काम आतों पे, सुरुवात वही से गलत हो जाती है। आणि ज्याचं पोट खराब ना,
अख्खे आजार पण तिथूनच चालू होतात. म्हणून सगळ्यात पहिले पोटाला आनंदी ठेवा. सगळ्या गोष्टी पोटासाठी पोटासाठीच तर करून राहिलो ना. मग इथे काय होतं, सारी जिंदगी चली जाती है कमाने में, और आया हुआ पैसा चला जाता है बुढ़ापे में दवाखानों के बिल भरने में. मग आता आत्ताच जगून घ्या ना हो. आता जर थोडीशी लाईफस्टाईल सुधारली, थोडीशी पॉझिटिव्हिटी आली विचारांमध्ये, आरोग्यामध्ये, तर तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळू शकते. आता संपदा मॅडमने हँड रेस केला, कशाला केला माहिती नाही, बोला. तर त्यांना अनुभव पण विचारून घेऊ. काय म्हणता संपदा मॅडम? मला क्वेश्चन हा होता, आता क्लायंटसाठी जर मला आर्थिक प्रॉब्लेमसाठी करता फक्त 2 चक्र आपण त्यांचे हील केले तरी चालतील ना? म्हणजे 7 चक्र न करता मॅडम हा फक्त प्रश्न मणिपूर. मास्टर लेवलमध्ये, बरं, क्लायंटसाठी ठीक आहे आहे. ना, तो तुम्हाला मास्टर लेवलमध्ये. ठीक आहे. आता ओके. तुम्हाला ओव्हरऑल तुमचा आता आल्या हँड रेस केला तर तुमचा अनुभव सांगून द्या, की किती दिवस झाले तुम्ही क्लास करताय आणि काय बेनिफिट भेटले. मी जुलै बॅच मध्ये आपण केलं. मी मास्टर लेवल, सगळे मास्टर लेवल झालेले आहे माझी. कुठले किती महिने झाले तुम्ही प्रॅक्टिस करताय, किती महिने झाले जॉईन करून? 6 महिने झाले मॅम. 6 महिने. काय फरक पडला या 6 महिन्यात? सुरुवातीला असं होतं की माझ्या लाईफ मध्ये मी फक्त प्रॉब्लेम साठी रडत होते. आता मी असं माध्यम म्हटले की दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम मध्ये मी ते माध्यम आहे की मी त्यांचे पण थोडस हे करू शकते. आणि सगळ्यात मोठा चेंज माझ्या लाईफ मध्ये असा आहे की माझं आर्थिक, शारीरिक, जसं तुम्ही म्हणता शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या गोष्टी माझ्या रुळावरती आलेल्या आहेत. माझं स्वतःचं घर झालेलं आहे मॅम. परत माझ्या मिस्टरांचं फॉरेन टूर झाली. म्हणजे खूप गोष्टी. माझा मुलगा आता 6 वर्षाचा होईल, त्याच्याशी छान माझा आहे बॉन्ड. म्हणजे जे त्याला असं होतं की आई मारते, आता असं आहे की आई माझी छान आहे माझ्या बरोबर. हा एक सगळ्यात मोठा हे आहे. आणि जे मी होते मॅम, कॉन्फिडन्स नाही स्वतःमध्ये, काहीच नव्हतं. असा कॅमेरा ऑन करून बोलणं किंवा असं बोलणं, हा पण खूप हे झालाय. आणि जसं तुमच्या बरोबर जॉईन झाली तसे तुमचे सगळे कोर्स केले. आता स्वतःचा आता एक म्हणतो ना की ऍड लावून असं करणं. मेडिटेशनचे बॅच केले आपली, म्हणजे तुम्ही जे शिकवलं आम्हाला, NLP शिकवलं आम्हाला, एंजल शिकवले, ते सगळं शिकून आता स्वतःचं असं काहीतरी करून की आर्थिक सोर्स निर्माण करण्याचा आता प्रयत्न चालू आहे. कारण घरी बसून होतो, काही नव्हतं, फायनान्शियली काही नव्हतं, मिस्टरांकडे पैसे मागायला लागायचे. आता असं की नाही, मी पण काहीतरी करू शकते, हा विश्वास तुम्ही दिलाय मॅम. सगळ्यात मोठा, खूप मोठा विश्वास. आणि तुम्ही आल्यामुळे इतकी लाईफ ना, की आता प्रॉब्लेम आहेत नाही असं नाही, पण सोल्युशन इतके दिलेत ना तुम्ही आम्हाला, की असं वाटतं हा ठीक आहे, चला आपण सगळं करू शकतो, सगळं मॅनेज आहे आता. इतकं म्हणजे इतकं सुंदर आहे. आणि असं होतं की हा खरंच लाईफ सुंदर आहे, जसं तुम्ही म्हणता. म्हणजे जितकं तुम्हाला, म्हणजे हा थँक्यू शब्द पण आहे ना मॅम, खूप कमी. म्हणजे हा थँक्यू म्हणजे तुमच्यासाठी नाहीच आहे ऍक्च्युली. पण इतकं ना, खरंच तुमच्यामुळे इतकी लाईफ सुंदर आहे ना आमची. खूप सुंदर आहे मॅम, खरंच थँक्यू. थँक्यू, इतकं ना, थँक्यू हा. मनापासून थँक्यू. चला, आय लव्ह यू थँक्यू. मॅम. थँक्यू. चला, तर आता आपण नेक्स्ट आपले हे 7 चक्र आपण बघितले. आता आपण झिबू सिम्बॉल्स घेणार होतो, पण त्याच्याऐवजी मी तुम्हाला अ, दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची रेकीची ते एक समजून सांगते. आणि त्याच्यानंतर आजार आणि त्याच्यावर निदान याचा एक प्रोटोकॉल आपण बघू. त्याचं तुम्हाला पीडीएफ मी पाठवणार आहे. अगदी तुम्हाला ग्रुपवर सगळे नोट्स आणि पीडीएफ आणि मेडिटेशनचा ऑडिओ मिळून जाणार आहे, काळजी करू नका. उद्याच्या सेशनला आपण चक्रा मेडिटेशन, तो जरुरी नाही की प्रत्येक जण सेकंड लेवलला येईल आणि पुढच्या प्रवासात सोबत राहील. तर तुम्हाला मी उद्या असं मेडिटेशन करून देणार आहे तुमचं की मी माझ्या परीने तुम्हाला हील करण्याचा प्रयत्न करणार आहे. जो ज्या उद्देशाने जेवढ्या सहजतेने स्वीकारेल तेवढ्या सहजतेने त्याला रिझल्ट येणार आहे. बाकी जे लोक सेकंड थर्ड लेवलला पुढे राहणारच आहेत. माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस आहे, जोपर्यंत मी आहे, मी या सगळ्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. तोपर्यंत दे विल कनेक्ट विथ मी. ओके. सो जिंदगी में अगर आगे बढ़ना है तो एक कदम, म्हणजे एक वर्टिकची टॅगलाईन आहे, चले एक कदम खुशियों की ओर. तर ज्यांना आपल्या जीवनामध्ये खरोखर आनंदापर्यंत पोहोचायचं आहे तर एक पाऊल तुम्हाला उचलायचं आहे आणि गुरुवारच्या क्लासपर्यंत जॉईन करायचं. तर आता आपण बघणार आहे, काय बघणार आहे, काय सांगितलं मी? कोण सांगेल? 2 टॉपिक सांगितले ना मी, आता कोण सांगेल? हा, रचना मॅडम सांगा बरं, काय सांगितलं? मॅम डेली प्रॅक्टिस ऑफ रेकी, म्हणजे जे दैनंदिन आपण करणार आहेत. येस.
आणि जे आणि आपले डिझीज, हा आजार डिझीज वर. आणि त्याचं प्रोटोकॉल देणार आहे. ओके, चला, थैंक यू. सो अभी हम देखेंगे दैनंदिन रेकी की प्रैक्टिस क्या करना है, सवेरे से शाम तक एक रेकी साधक की जिंदगी क्या होनी चाहिए, ये अभी हम देखेंगे. चला, ओके. तर दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण जे आता बघणार आहे तर ते म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर आंघोळीचं रेकी प्रॅक्टिससाठी बंधन नाही आहे की तुम्ही आंघोळ करूनच बसले पाहिजे. ठीक आहे. अगदी तुम्हाला सांगते की तुम्ही टॉयलेटला सकाळी गेलात आणि त्या दिवशी असं वाटलं की माझं पोट साफ होत नाहीये, त्यावेळेस तुम्ही रेकीला थँक्स टू रेकी म्हणा आणि माझं पोट पूर्णपणे क्लीन झालेलं आहे असं अफर्मेशन दिलं. रेकी तुम्हाला तिथे पण मदत करेल. स्वयंपाक करून राहिले आणि आज स्वयंपाक नाही जमत आहे किंवा एखादी भाजी बिघडत आहे असं जर वाटलं तर रेकीला कॉल करा आणि मी केलेला हा स्वयंपाक सगळ्यांना आवडलेला आहे आणि सगळे माझ्या या स्वयंपाकाची तारीफ करतात आहे असं बोलायचं. तुम्हाला गंमत सांगते, माझ्याकडे एक नवीन लग्न झालेली 1 वर्ष लग्नाला झालेली एक मुलगी स्टुडंट म्हणून होती आणि तिच्या मनातलं दुःख होतं की 1 वर्षात सासू सासरे किंवा हसबंडने सुद्धा कधी तिच्या हाताच्या स्वयंपाकाची चव म्हणजे कसा झाला याची तारीफ केलेली नाहीये. मग मी त्यांना एक टेक्निक शिकवली, अफर्मेशन द्यायला सांगितलं आणि त्या अफर्मेशन नुसार तिने तो चहा घरच्यांना दिला. 1 वर्षानंतर पहिल्यांदा हसबंडनी चहाची तारीफ केली. दुसऱ्या दिवशी ती बिचारी वाट बघत होती क्लास केव्हा चालू होते आणि केव्हा मी शेअर करते आणि शेअर करताना दॅट गर्ल शी वॉज क्राईंग की मॅडम मी ज्या शब्दांसाठी म्हणजे माझ्या हसबंडनी सुद्धा कधी माझ्या आजच्या चहाची भाजीची कधीच तारीफ केली नव्हती, त्यांनी हसबंडनी चहाची पहिल्यांदा तारीफ केली. दिस इज द मॅजिकल रिझल्ट. जेव्हा तुम्ही पण याच्यात फक्त पॉझिटिव्ह, किसी का बुरा करने का 1% भी नहीं सोचना है. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल या भावनेने जर तुम्ही काम कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत सुंदर रिजल्ट यातून मिळवू शकणार आहे. क्लियर? अत्यंत सुंदर रिजल्ट. बट उसके लिए क्या करना पड़ेगा, पहले आपको कोशिश करनी है. ओके, तर रेकीवर पूर्ण ट्रस्ट ठेवून पहिले सेल्फ औरा क्लिन्झिंग जे मी तुम्हाला सांगितलं 3 वेळा ते करून घ्यायचं. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी है वो मेरे हाथों में समा जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, हे 3 वेळा करायचंय. त्याच्यानंतर 1 ग्लास चार्ज वॉटर प्यायचंय. दोन्ही हात रब केले, एनर्जी इनव्होक केली आणि मग त्या पाण्याला 21वे अफर्मेशन देऊन की हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करत आहे असं म्हणून आपल्याला पूर्ण पाणी चार्ज करून प्यायचंय. इथे तुम्हाला सांगते, जर तुम्ही घरी दिवसभरात 8 ग्लास पाणी पित असाल, 8 वेगवेगळ्या अफर्मेशननी पाणी चार्ज करा किंवा तुमच्या घराच्या पूर्ण पाण्याला जे माठामध्ये किंवा ज्या बरण्यामध्ये पाणी ठेवता त्याला असं अफर्मेशन द्या की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. ठीक आहे. समाधान, आरोग्य या पद्धतीने मग ते पाणी तुम्ही घरच्यांना द्या. अन्नाला सुद्धा हेच अफर्मेशन द्यायचं, तर अन्न आणि पाणी चार्ज करायचंय. त्याच्यानंतर जो मी तुम्हाला 7 चक्राचा ऑडिओ पाठवणार आहे तो दिवसातनं एकदा केव्हाही 21 मिनिटाचं मेडिटेशन करून घ्यायचं आणि इथून पुढे 21 दिवस आपली एनर्जी चार्ज होण्यासाठी जे मी स्टेप 5 तुमच्याकडनं करून घेतल्या त्या दिवशी, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 1, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 2, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा स्टेप 3, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा स्टेप 4 अँड चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा स्टेप 5 ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. त्याच्यानंतर रेकीचे 5 तत्व दररोज सकाळी म्हणायचं आहे की आज जर आपण या सकाळ बघितली याचा अर्थ काय, त्या क्रिएटरनी आपल्याला संधी दिली. हो, कशाची संधी दिली? त्या क्रिएटरनी संधी कशाची दिली? आजचा दिवस बघण्याची. ठीक आहे. आजचा सुंदर दिवस बघण्याची एंजलनी संधी दिली. मग तो कोणाशी भांडायसाठी, कटकट करण्यासाठी, टेन्शन घ्यायसाठी, चिडचिड करण्यासाठी दिली आहे का? नाही. केवल आज के लिए परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्यमय, दीर्घायु जीवन जीने के लिए दिए. तर आपलं प्रत्येक कार्य या सुखासाठी, समाधानासाठी, आरोग्यासाठी आणि ऐश्वर्यासाठी असलं पाहिजे. सो ट्राय टू डू वर्क फॉर दिस. तुम्हाला या गोष्टींसाठी काम करायचं आहे. ठीक आहे. ओके. तर या रेकीच्यासाठी जे लोक ग्रुपवर जॉईन नाही आहे आणि ज्यांचा मला कंटिन्यू मेसेज येत आहे त्यांना एक सांगते, ज्यांनाही सेकंड लेवल जॉईन करायची आहे
आणि ते सध्या कुठल्याही ग्रुपवर जॉईन नाही आहे. त्यांना मी एक नंबर सांगते, त्या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला ग्रुपवर जॉईन केल्या जाईल. थांबा, इकडे कॅमेरा मी काढून ठेवलेला आहे. इथून शेअरिंग होतं का बघू द्या मला जरा. ऍडव्हान्स जरा आज मी नवीन सिस्टमवरनं जॉईन केलेलं आहे ना, त्याच्यामुळे मला जरा कॉम्प्युटर ऑडिओ सेकंड कॅमेरा शेअर. ओके, तर त्या सगळ्यांसाठी मी नंबर सांगते, त्या नंबरवर त्यांनी मेसेज करायचा आहे. नंबर आहे 7350246653. जे लोक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही आहेत लेवल 1 मध्ये आणि कुणीतरी लिंक पाठवून क्लास जॉईन करतात आहे, त्यांच्यासाठी हा नंबर आहे. या नंबरवर मेसेज करा की तुम्हाला सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायची आहे. आमच्या टीम कडनं मदत होईल. सेकंड लेवलचा क्लास हा जवळपास यावेळेस 30 दिवस लागतील. क्लास हा मंडे टू फ्रायडे असतो, त्याच्यानंतर सॅटर्डे संडे ऑफ असतो. लाईफ टाइम ऍक्सेस आहे, लाईव्ह अँड रेकॉर्डिंग सेशन. ठीक आहे, आणि पूर्ण या पॅकेजची फी आहे मात्र 5,000 रुपये. याच्यात तुम्हाला टोटल 6 क्लासेस दिले जाणार आहे. एक रेकी L2, रेकी मास्टर, क्रिस्टल थेरपी, डाउजिंग, त्याच्यानंतर अंतःकरण रेकी, त्याच्यानंतर मेडिसिन बुद्धा रेकीचं तुम्हाला टेक्निक शिकवली जाणार आहे. याचं मेडिटेशन टेक्निक शिकवणार आहे तुम्हाला. हे 1, 2, 3, 4, 5, 6 कोर्सेस विथ लाईफ टाइम ऍक्सेस 5,000 मध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डिंग दोन्ही तुम्ही करू शकता आहे. ज्यांना कोणाला करायचं आहे 7350246653 या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आमच्या टीम कडनं सपोर्ट केल्या जाईल. आपली बॅच सुरू होणार आहे थर्सडे याच वेळेस 4:30 to 5:30. नंतर बॅचेसचं टायमिंग चालू होतं. जे लोक वर्किंग आहे मला फोन करतात की मॅडम आम्ही वर्किंग आहे, आम्हाला वेळ जमत नाही, तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता आणि रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तुम्ही याला रिपीट करू शकता. लाईफ टाइम ऍक्सेस आहे. येणारी प्रत्येक बॅच शक्तिपात हा पहाटे 5:15लाच करून दिल्या जातो. ओके, बरेच लोक मेसेज टाकत होते, सो त्यांच्यासाठी मी हे शेअर केलेलं आहे. पण आता इथून शेअरिंग स्टॉप कसं करायचं, कारण या सिस्टमचं मला माहिती नाही. क्लोज कुठून करायचं याला. आज जरा मी पण या नवीन सिस्टमला शिकते आहे. कॅन्सलच ऑप्शन नाही येते. ओपनिंग व्हाइट बोर्ड विल स्टॉप विद द स्क्रीन शेयर कंटिन्यू. भी इसको बंद कैसे करेंगे हम, यहां से क्लोज. चला, संपदा मॅडम आज रेकॉर्डिंग अडकलं नाही ना आपलं रोजच्या पेक्षा, म्हणजे रोज जो त्रास होत होता तो झाला नाही ना आज या सिस्टमवर. एकदम व्यवस्थित. हा, कारण माहितीये का मी दुसरं जे आपण रोज ज्या सिस्टमवर क्लास घेतो ना त्यालाही ऑन ठेवलेला आहे, पण तिथेच आपलं रेकॉर्डिंग पॉज होतं किंवा युअर इंटरनेट इज अनस्टेबल तो मेसेज कंटिन्यू आहे. तर तो वायफायचा प्रॉब्लेम नव्हता, आपल्या सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. ओके. ते म्हणून इतके मधनं
होत होतं किती थोडस. महिन्यांपासून जो आपण प्रॉब्लेम हे होतो ना, म्हणून मी आज दोन्ही सिस्टम कंटिन्यू ऑन ठेवल्या. तर त्याच्यात ते लक्षात आलं की आज या सिस्टमवर रेकॉर्डिंग आणि एकदाही ब्लॉक नाही झालं, नाही तर मी बिचारे त्या जिओला 10 वेळा कंप्लेंट करून टाकल्या. एकदम व्यवस्थित होता, आवाज पण एकदम क्लिअर. चला छान, थँक्यू. थँक्यू मॅम. ओके. सो आता आपण बघणार आहे दैनंदिन, म्हणजे प्रॅक्टिस कळली. परत एकदा रिपीट करते. दैनंदिन प्रॅक्टिस: सकाळी उठलं, फ्रेश झालं की आपला औरा क्लिन्झिंग करून टाकायचा. औरा क्लिन्झिंग केल्यानंतर चक्र मेडिटेशन करायचं आहे. अन्न पाण्याला चार्ज करायचं आहे. आणि रेकीचं 5 तत्व हे आपल्या जीवनात अनुसरायचं. एवढी सोपी प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते येलो पेजवर लिहायला चालू करा. एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे. तर नकारात्मक शब्द तिथे येऊ देऊ नका की मला हे नाही पाहिजे, हे नाही झालंय, ते नाही झालं. येस, मैं सुखी हूं, समाधानी हूं. मी आणि माझं कुटुंबाला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे, असं तुमचं अफर्मेशन असलं पाहिजे. क्लिअर? सो जी काही पॉझिटिव्हिटी आहे, जी काही आहे, ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यात क्लिअर करायची आहे. आज तुम्हाला ग्रुपवर सेकंड लेवलच्या ऍडमिशनसाठी कालही पाठवलेलं आहे. त्याच नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता. गुरुवारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. कारण मला फोन येतात, मग मॅडम आज आमचं राहिलेलं आहे करायचं का. म्हटलं 12 वाजेपर्यंत करा. याच्यासाठी 4:30 पर्यंत तुम्हाला ऍड करणं, ऍक्सेस देणं, या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याला वेळ लागते. ओके. सो आता आपण बघणार आहे. एक मिनिट, ते नाहीये माझ्याकडे सध्या इथे, आजार और उनके निदान वाला PDF. सो आय विल एक्सप्लेन दॅट टुमॉरो. इफ एनी क्वेश्चन्स, आपण काही प्रश्न घेऊ आज. एनी क्वेश्चन, कारण याच्यात या बॅच मध्ये प्रश्न विचारायला त्याला वेळच नाही देता आला मला. एक मिनिट जरा. व्यू गॅलरी. लीना हरणे मॅडम, बोला. अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. हो हो मॅडम. हा बोला. मॅडम माझ्या मुलीला म्हणजे तिला ना थोडंसं हार्मोनल प्रॉब्लेम आहे आणि युट्रसचं थोडंसं डॉक्टरने सांगितलं आणि लाईफ टाईम औषध घ्यायला सांगितले. तर त्याच्याबद्दल तिने शक्तिपाठ जॉईन केलेला आहे, केला तिने. तिला कसं म्हणजे अफर्मेशन कशा प्रकारे आणि कुठे म्हणजे कशी द्यायची? मॅडम याच्यासोबत एक डाएट पण मी सांगते. तो डाएट जर फॉलो केला ना, तर तिच्या काहीच दिवसात सगळे औषधं पण बंद होतील. हो का? ठीक आहे. पण तो डाएट या रेकीवर कसं आहे, आपण एकीकडे रेकी एनर्जी घेणार आणि तिकडे आपण चुकीचे पदार्थ खाणार, चुकीची लाईफस्टाईल असेल, तर मग तो इफेक्ट होत नाही. म्हणून आपल्याला पूर्ण डाएटवर पण फोकस करायची गरज असेल. तर नाही, मी सेकंड लेवल जॉईन करणार आहे मॅम. सेकंड तर मग लेवल मी मध्ये त्याच्यात जॉईन. एकदा डाएट सांगणार आहे. कारण मी आता कंपल्सरी डाएट सजेस्ट करणार आहे. कारण या एनर्जीला जर अजून पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, तर डाएटवर पण वर्क करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हो. तो डाएट व्यवस्थित घेतला की गॅरंटी ना 3 महिने नाही लागणार मॅडम तिचे सगळे औषधं बंद व्हायला. आता डाएट म्हणजे आता सुरू केला तर चालेल ना? आता चालेल चालेल, सेकंड पण मी ला. आता सांगू शकत नाही इथे डाएट. मी नंतर सांगेल. ठीक आहे. सेकंड लेवलच्या डे 1ला मी तुम्हाला सगळ्यांना लाईफ चेंजिंग डाएट, की ज्याच्यातनं शुगर, बीपी वगैरे तुमचं सगळं रिव्हर्स होऊ शकतं, डायबिटीसच्या गोळ्या बंद होऊ शकतात, हा डाएट मी सेकंड लेवलमध्ये देणार आहे. ठीक आहे मॅम. ठीक आहे. ओके. रॉय मॅडम, अनम्यूट करा. नमस्ते मॅडम. नमस्ते, मला हे बोलिये. विचार हा बोला. मला मला हे विचारायचं होतं की लाईफ मध्ये सेटल व्हायचं असेल, नोकरी हवी असेल किंवा म्हणजे घर व्हायचं असेल, तर म्हणजे बऱ्याच अडचणी येत आहेत. तर त्यासाठी आपण फक्त लोअर जे 3 चक्र आहेत आपले, तर ते फक्त हे केलं नाही, तर चालतं आपल्याला चार्ट. सुरुवातीला 7ही चक्रांना हे करायचं आहे. आणि मग तुम्ही स्पेसिफिक याच्यासाठी तुम्हाला जसं सेकंड लेवलमध्ये इच्छापूर्तीचं ग्रीड कसं लावायचं ते शिकवलं जातं. आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या ग्रीडचा उपयोग करून डिस्टन्स सिलिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ते आणू शकता. मी ती व्यक्ती अच्छा. होती मॅडम माझ्या पर्सनल लाईफमध्ये, की माझ्या भावाला म्हणायची की दादा, 10,000 रुपये महिन्याचे कसे अर्न करायचे ते मला सांग. हम्म. बट नाव टचवूड, रेकीला मी तुम्हाला एवढं प्रॉमिस करते की तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. एवढं हम्म. हम्म. या बॅचला मी सांगत नाही, मी ते ट्रेनरच्या बॅचला सांगते की नेमकं मी कुठे आहे आज माझ्या लाईफमध्ये. आज म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा म्हणा किंवा मग फायनान्शियल लेवलवर सुद्धा टचवूड जे काही मिळालं मला रेकीतनं मिळालंय. हम्म. हम्म. सो वर्क करणं पडता, अच्छा. प्रॅक्टिस केली की ते जमतं.
हा हा, पण त्याचे ते बीज मंत्र वगैरे पण ते म्हटलं तर चालेल का? नाही मॅडम, त्याचं टेक्निक असतं प्रत्येकाला, नुसतं बीजमंत्र नाही, ओव्हरऑल आपल्याला एक रेकी एनर्जीचा सपोर्ट. आता तुम्ही या रेकीला कॉल करून जेव्हा कराल हो. चक्रा मेडिटेशन, तर हम्म. तेव्हा तुमची 10% एनर्जी राहील ना आत्ताच्या हो. घडीला. आणि जेव्हा हम्म. तुम्ही मग पुढे सेकंड लेवलनुसार कराल तर 40%, थर्ड लेवलनुसार 100%. तर 100% एनर्जीनी तुम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट तिथे दिसेल. अच्छा, ठीक आहे ठीक ठीक आहे. आहे, ओके मॅडम. ओके. कासार मॅडम. थँक्यू. थँक्यू. हा बोला मॅडम. मॅम, मला असं विचारायचं होतं की जसं आता मी मेडिटेशन नेहमी करते, तर ज्यावेळेस वुमेन्सचं म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज असतो त्यावेळेस आपण हे रेकी हिलिंग करू शकतो? बिलकुल करू शकतो. उलट त्यावेळेस जो महिलांच्या शारीरिक लेवलच्या ज्या वेदना असतात त्या कमी होतात. ठीक आहे. त्यांचं नेट गेलं वाटतं. वंदना मॅडम, अनम्यूट करा. हा मॅडम, हा तुम्ही मगाशी ते लग्न जमत नाही याबद्दल तुम्ही म्हटलात ना. हा. हा, तर माझी मुलगी करते आता, सेकंड लेवलला आहे. तर तिनं रेखी दिली तर चालेल का त्या मुलाला या त्या मुलीला? ती मुलगी ऍक्सेप्ट करत नाहीये, मुलगा करतोय पण मुलगी करत नाहीये, तर ती मॅडम, कसं मी होईल? डिरेक्टली, हे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, इथे मी पर्सनल केसेस बद्दल नाही डिस्कस करत. ते मला वेगळा फोन करून विचारायला सांगा, मग मी गाईड करेल. ठीक आहे. चालेल चालेल कारण चालेल, कसं माझी आहे, मुलगी आहे. हा, हा व्हिडिओ सगळीकडे अपलोड होतो, त्याच्यामुळे आपण बरोबर आहे. कुठली केस इथे डिस्कस करत नाही. चालेल चालेल चालेल, थँक्यू. ओके, ठीक आहे. सो इफ एनी, जर आता काही क्वेश्चन्स नाही आहे तर आपण इथे थांबू. उद्या परत आपण भेटणार आहे शार्प 4:30 वाजता. उद्या आपण जास्ती वेळ क्लास घेणार आहे, कारण आज माझं परत कनेक्टिव्हिटीमध्ये सेशन आहे कंटिन्यू. तर उद्या आपण भेटणार याच ऊर्जांसोबत, आणि उद्या आपण आजारांवर निदान, जिबू सिम्बॉल्स, आणि पहिले तर पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. सारी निगेटिव्हिटी हम पहिले काढून टाकणार आहे, आणि एक मनी मंत्र तुम्हाला देणार आहे. जर एवढं सगळं उद्या झालं नाही तर घाबरू नका, बुधवारी आपण सेशन परत घेणार आहे. म्हणजे कुठलंही अर्धवट ठेवून क्लास संपणार नाही आहे. जर उद्या शक्य झालं नाही, उद्या जास्ती वेळ बसायची तयारी ठेवा. जास्तीत नाही शक्य झालं तर आपण वेनसडेला ते कम्प्लीट करणार आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. दिवरिकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे तर त्यांचा शक्तिपात उद्या सकाळी 7:15 वाजता शार्प याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ज्यांचाही रेकी लेवल 1चा शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी उद्या सकाळी 7:15 वाजता याच लिंकवर जॉईन करायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.